नाही नाही एक अरे तू टाक ना आदेश काय बोलतो एकच मिनिट हे केली पैकी पाकिट आणि सलामीचे फलंदाज आहेत सनी व हरेश. गोलंदाज सनी सज्जा. फुलटॉप चेंडू ताकदीने मारलेला. एकाच धावात समाधान मानावं लागेल. संघाची धाव संख्या झाली बिनगडी बाद 1 धावा. पंचांचा निर्णय नो बॉल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू 1 धाव. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे बिनगडी बाद 3 धावा. फुलटॉप चेंडू आणि खूप सुंदर असा झेल घेतलेला लतीशाने. खूपच अप्रतिम झेल. हरेश बाद झालेला. पहिला झटका लागलेला वेतनपाडा संघाला. आता कोणची बाकी आहे नाही सन्मानची. नवीन फलंदाज आलेले आहेत अनंता. खूपच सुंदर चेंडू 1 धाव. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 4 धावा. सलग 3 चौकार 3 षटकार मारणारच 2000चं पारितोषिक मनीष दादा. आणि झेल बाद झालेले आहेत. दुसरा झटका लागलेला वेतालपाडा संघाला. सुंदर असा सामना रंगला आहे वारिनपाडा होळी मैदानामध्ये. $60,000 ते $65,000 पब्लिक. सर्वांसाठी टाळ्या. आपलं रेल नाखवा मंडलचं काय रे नवीन फलंदाज निलेश. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने. थोडा गचार क्षेत्ररक्षण. एकूण 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एक आपलंच रेल आहे नाही हे माया. एक आपलंच रेल आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका. थोडा गचार क्षेत्ररक्षण पण सुंदर कव्हर केलेलं आहे लतीशाने. एकच धाव. विनाकारण मनीष नगारी उड्या मारताना दिसत आहे. 7 धावा. 7. नीलेश 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 मनीष नगारी यांनी कॅच पकडल्यास इसं नाव काय आहे याचं? नीलेश नीलेश मनीष नगारी यांनी झेल घेतल्यास दिनेश बघे यांच्याकडून ₹200 पारितोषिक. सुंदर असा फटका आणि हे बाद झालेले आहेत. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन टाकत आहेत अर्जुन. नवीन फलंदाज आलेले आहेत गणेश बुरे यांना पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकार मारल्यास ₹5,000 पारितोषिक विशाल जाधव यांच्याकडनं. गणेश बोरे यांना सुवर्ण संधी. सलग 3 षटकार मारल्यास ₹5,000 पारितोषिक. आणि हे यशस्वी झालेले आहेत गणेश. हे अभी लगा आणि नवीन फलंदाज आलेले आहेत प्रवीण मोदीच्या.
षटकारास मनीष नगर यांच्याकडून 5,000चं पारितोषिक मिळणार आहे. प्रवीण मोदी चव्हाण सुवर्ण संधी सलग 3 षटकार मारल्यास मनीष नगारी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. लेस सुटली बा. एक वाईट होता 3 चेंडू. हे थांब हे थांब बापरे तो नाही नाही रे यो पाहिजे नाही त्याला ते बोलू लेस मारणार पड. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना प्रवीण आपल्या संघासाठी. फुल टच मारले नाही फुलटच नाही टप्पे पण मारले. पंचांचा निर्णय नो बॉल. आणखी एक अवांतर धाव. संघाच्या धावसंख्येत भर. स्कोर बोल. संघाची धावसंख्या झाली आहे 16. लास्ट बॉल ना. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. संघाच्या धावसंख्येत भर होताना दिसत आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 22. शेवटचा चेंडू शिल्लक. नाही 3 कंटिन्यू मारले. स्कोर कंटिन्यू. शेवटचा चेंडू 22 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे 22. शेवटचा चेंडू. आणि हे त्रिफलचित झालेले आहेत प्रवीण. खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. आणि भाऊजीचा मान ठेवला मेवण्यानी. मेवण्यांचे पाहुणे. त्यांचा मान ठेवला भाऊजांनी. मेवण्यांचा मान ठेवला भाऊजीचा मान ठेवला मेवण्यांनी. कोण भाऊजी आहे? नवीन भाऊजी आहे त्याचा बनीच दिली. हा मग त्याने बोललं नाही विकेट टाकून मग विकेट. त्याचं नाव हे राहुल राहुल राहुल. कोण राहुल? राहुल एक धाव. संघाची धावसंख्या झाली आहे 23. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सतीश. सुंदर असा फटका. सीमारेषा पार. माफ करा, बॉल झालेला आहे. आव्हान दिशे नाही ना ते. सनी हे बाद झालेलं आहे. सुंदर प्रयत्न होता. सुमित. नवीन फलंदाज आलेले आहेत सुमित. एक धाव. पुन्हा एकदा टॅप करून खेळून काढलेला चेंडू. एक धाव. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला. एकाच धावात समाधान मानावं लागेल. तिसरा षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 27. रात्रीचे 2:15 वाजले तरी आमच्या नाखवा मंडळाच्या माता भगिनी अजूनपर्यंत आमच्या सोबत आहेत. त्यांचे खूप खूप आभार. असेच सदैव आमच्या पाठीशी उभे राहा. अशाच प्रकारे बँड आलेला आहे. आणि फुलटॉस चेंडू. आणि हे झेल झालेले आहेत. बँडवाले अजून थोडं जोरात वाजवायचं आहे. शेवटचा सामना आहे. 27 धावा झालेल्या आहेत.
काय येते एक बॅच एक विनिंग आहे चेतन जय लावते चेतन नाही ते लोक 500 नवीन फलंदाज झालेले चेतन आणि हे बाद झालेले चेतन. हा बँड असं वाटतं की उमराच्या पाण्याला आणलेला आहे, फक्त त्यांचा डोळेच असते, बँडचा आवाज कुठे येत नाही. जितेन गव्हाणे यांना पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी डान्स करून दाखवला तर त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक. जितेन उद्या गव्हाणे यांना सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी डान्स करून दाखवला त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक. धनराज व वंश कुटेवाला यांच्याकडनं. आणि जितेन गव्हाणे यांना सुवर्ण संधी. डान्स करून दाखवलं असताना वंश व धनराज कुटेवाला यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असा फटका आणि जेल सोडलेला आहे. जो कोणी हा सामना जिंकेल त्यांना मनीष दाबे यांच्याकडून एक बिअरचा बॉक्स त्यांनी घोषित केलेला आहे. बॉल 2 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू. एकूण 2 धावा. अतिशय सुंदर असा सामना शेवटचा आपल्या चेंडू. होळी मैदानात रंगलेला आहे आणि 65,000 ते 70,000 पब्लिक बघायला आहे. आणि आणि खूप असा झेल सुंदर घेतात. आणि सतीश यांनी खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं बाउंड्री लाईनवर. फोमननगर संघाला 32 धावांचं आव्हान आहे. ज्या भाविकांनी YouTube लाईव्ह बघत आहेत मनीष दाबे यांच्या वन लव्ह फोटोग्राफीवर, त्यांच्याकडून त्यांचे मनापासून आभार. व त्यांच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब सुद्धा करायचं. आजचं थेट प्रक्षेपण अर्थातच लाईव्ह टेलिकास्ट हे वन लव्ह फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवर होत आहे. तर जेवढे प्रेक्षक हे युट्यूब लाईव्ह पाहत आहेत त्यांनी त्यांच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायचं आहे. महेश टिलवाने या इनिंग मध्ये एकूण 4 झेल घेतलेले आहेत. खूपच सुंदर असे बाउंड्री लाईन वर त्यांनी 4 झेल घेतलेले आहेत. आणि फोमननगर संघाला 32 धावांचं आव्हान आहे. इथे मनीष दाबे यांचा इथे सन्मान होत आहे. आजचा लाईव्ह टेलिकास्ट हे युट्यूब वन लव्ह फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवर सर्वांना पाहता येत आहे. आणि त्याचं सर्व अरेंजमेंट केलेलं मनीष दाबे. त्यासाठी नाखवा मंडळ यांच्यातर्फे त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहेत. व त्यांचं मी यश चावरी यांना विनंती करतो की त्यांनी मनीष दाबे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित व त्यांचं अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद वन लव्ह फोटोग्राफी व मनीष दाबे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. ते आता आपण याच्यात पण ठेव. आता बोलतून आणि जाधव हे होते ना सैरेमनी काय डान्स केला आणि जितेन गव्हाणे यांना आणखी एक सुवर्ण संधी. त्यांची रक्कम वाढलेली आहे. त्यांना आता डान्स केला स्ट्रेट 10,000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. धनराज कुटेवाला यांच्याकडनं 5 आणि वंश कुटेवाला यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपयाचा रोख रक्कम असा पारितोषिक भेटेल.
उघड्याकडनं 500. सलग 3 षटकार मारल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक मनीष दावे यांच्याकडनं. आणि खेळाडूंना गोलीवाडा नागपूर मंडळ आयोजित कैलासवासी किशोर काशीनाथ निले उर्फ नंदा यांच्या स्पर्धार्थ भव्य अशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास आली होती. आणि ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं अर्थात देणगी दिली त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. आर्या सी फूड, शंकर डोडिया, जय जगे, अशोक हिंगे, नितीन कुटेवाला, गिरीश आंचन, तेजस पेंटर, बुधा विटू गव्हाणे, दांडा कोली मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित, तुकाराम नामे, संगीता आगलावे, हरेश पाटील, एकवीरा कृपा, विश्राम धाम, विजय काकडे, संदीप कोली, विनोद काकडे, सोमाकाका मंडल कट्टा ग्रुप, कमलाकर पठार, अभिनव जयस्वाल व दिनेश पिंगे या सर्वांच्या नाखवा मंडल यांच्यातर्फे खूप खूप आभार. अशीच तुमची साथ भविष्यात सुद्धा नाखवा मंडळला लाभू द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना व विनंती करतो. संघाची धाव संख्या झाली आहे 12. एक धाव. आणि संदेश कोयले यांनी आणि फायनलच्या सामन्यात ज्यांनी आपल्याला बॅट सुद्धा स्पॉन्सर केलेले आहेत अर्थातच संदेश कोयले यांचे सुद्धा खूप खूप आभार. माईक नाही बिझं चालू चालू वाजव बटन बघ, वाजव असं वाजवून बॅट सेल दिले असतील ना. खूपच सुंदर चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच बोलतील खेळाडूने वाद नाही घालायचा आहे. आणि जितेन गव्हाणे यांनी जर नाचून रील काढला स्वतःचा तर त्यांना 5000 रुपयाचं पारितोषिक. आणि हे डावचित्त झालेले सेल खत्म हो गया रहेगा देखो. पंचांचा निर्णय नो बॉल. दीपक मामा एक धाव. दाल चिवडा बाटली भर भेटतात 10,000 रुपये. वाजव रे ते गाणं वाजव. ते कोणता मोबाईल कनेक्ट होता रे मागायचं त्याला गाणं वाजव. आणि हे झेलवाद झालेले आहेत सत्या. जितेन बुद्या गव्हाणे यांना सुवर्ण संधी आले. राज कुटेवाला यांच्याकडून दाल चिवडा बाटलीभर बेवडा हे गाणं वाजेल त्याच्यावर जर ते नाचले तर त्यांना थेट 10,000चं पारितोषिक मिळेल. धाव संख्या झाली 19. दोन ओव्हर ना 14 पाहिजे 13. हे किती पाहिजे? हे 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. हे लती हे सत्या होता ना 12 चे.
12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक रन एक रन एक रन रे एक रन पहिल्याच बोलू नको पण आपण डिक्लेअर करतो भांग लागलं एक रन नाही नाही त्या पाय पण वरती रॅम्प पण रॅम्बो गेला आणि थोडा का 4 असं क्षेत्ररक्षण हरेश यांचा. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आणि हे बाद झालेले आहेत लतीश. हे मनीष विजयवाले 9 बॉल 12 9 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मनीष नगारी यांना सुवर्ण संधी आलेली आहे. सलग 3 षटकार मारल्यास 1 षटकार मारल्यास दिनेश बगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हे मनीष खूपच सुंदर चेंडू निर्धाव. 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 12 धावा. 50%. इन गर्मियों में आणि पंच आपला निर्णय देतील. राज राज हे राज नको लावू. पहिले ते थोडा आवाज एक धाव. पंचांनी निर्णय घोषित केला. 1 धाव. नाही ना मी 3 वाई केलं म्हणून वाटलं. मनीष नगारी यांना पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी षटकार मारल्यास दत्ता बेवडा यांच्याकडनं 6 रन. सलग 3 चौकार किंवा 3 षटकार मारल्यास त्यांना मनीष दाबीकडून 2,000चं पारितोषिक. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मनीष नगारी यांना सुवर्ण संधी. त्यांनी जर षटकार मारल्यास दत्ता बेवडा यांच्याकडनं त्यांना 6 बिअरचे कॅन. 500 रुपये 11 पाहिजे ना 7 11 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आणि हे धाव चित्त झालेले आणखी एक झटका लागलेला सोमन नगर संघाला. कमवाची अक्कल नाही आला शिकविते आपले योगा बसला. कमवाची अक्कल नाही आला. मागवस किंवा 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता सोमन नगर संघाला. दोघांपैकी एकाने बी 6 मारली तरी हे दोघं सख्खे पाऊस आहेत ना. हा शक्य हो. हे दोघांपैकी आशिव गेलाय तो वापस गेलाय.
अतिशय रोमांचक सामना रंगलेला आहे. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आपल्या दोन्ही फलंदाज हे स्टीव व माकवाय दोघं हे सख्खे भाऊ आहेत मला पाणी पिऊन दे पहिला. आणि पाहायचं आहे की हे सख्खे भाऊ आपल्या संघासाठी विजय निश्चित करतात की नाही. 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे आणि नवीन गोलंदाज आहे गणेश. किरण सज्जा गणेश यांचा मारा करतील. पंचांचा निर्णय वाईट बॉल. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आणि हे बाद झालेले आहेत किरण. हे महेश चालू करा. सामन्यावर लवकर सुरुवात करावी. त्वरित सुरुवात करायची आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. फोमननगर 5 चेंडू 10 धावा. अतिशय रोमांचक सामना रंगलेला आहे वारिनपाडा होळी मैदानात. अटीतटीचा सामना सुरू आहे. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. रुकरी आहे थोडा बजाने रे ऐसा ऐसा. सुंदर असा फटका. थोडं गच्चावर क्षेत्ररक्षण. आई शपथ. एकूण 3 धावा. कंपल्सरी चेस आहे. सांग तसं सांगावा. कंपल्सरी चेज आहे ना. हे त्यांना विचार. हे दत्ता सुपर ओव्हर करूया. सुपर ओव्हर आहे की कंपल्सरी चेज आहे. ड्रॉ म्हणजे सुपर ओव्हर आहे ना. हे काय करायचं आहे. एक सेकंड थांबायचं आहे. जर सामना लायकम झाला सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. माफ करा बॉल आउट खेळवण्यात येईल. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हे 4 चेंडू. एक वाईट टाकीला. एक धाव. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सामना लायकम झाला सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. फोमननगरच्या खेळाडूंनी जरा मागे जायचं आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत ना तर उगाच चिटिंग होईल. किरण नगरी कृपया मागे बसा. लतीश सत्यादादा प्लीज मागे वा. शेवटचे 3 चेंडू चिटिंग होईल कारण का सिंगलचा गेम आहे आता. तीन चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि हे बाद झालेले आहेत मनीष यांनी आपली संधी गमावली आहे. हे ताई तो हे विकी. मागील पर्वामध्ये आपले मनीष नागरी यांनी आपल्या संघाला विजय करून दिला होता. परंतु यावेळी नवीन फलंदाज विकी 2 चेंडू 6 धावा. फुलटा चेंडू आणि पंचांकडे त्यांनी यष्टीची दाद मागितली आहे परंतु पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. सर्व प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. अतिशय रोमांचक सामना रंगलेला आहे वारिनपाडा होळी मैदानामध्ये. दीपक मामा मागच्या वर्षी सुद्धा
फोमननगर यांनी षटकार मारूनच आपला विजय निश्चित केला होता. या वर्षी सुद्धा जरा एका चेंडूमध्ये षटकाराचीच गरज आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा विक्कीने षटकार मारून आपला संघाचा विजय निश्चित केला होता. आता पाहायचा विकी या वर्षी सुद्धा षटकार मारून आपल्या संघाचा विजय निश्चित करतो की नाही. सर्व प्रेक्षकही उत्सुक आहेत. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता. मागच्या वर्षी सुद्धा विकी यांनी फायनल मध्ये षटकार मारूनच आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता. या वर्षी सुद्धा पाहायचा विकी चमत्कार दाखवते का नाही ते. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि वेताल देव मित्रमंडळी फायनलचा सामना जिंकलेला आहे आणि क्रिकेट सामन्याच्या पर्व तिसऱ्याचे विजेता आहेत वेताल देव मित्रमंडळ नागवा मंडळ आयोजित पर्व तिसरा. या ट्रॉफीवरती वेताल देव मित्रमंडळ यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. खूप खूप सुंदर असा खेळ दाखवला होता फोमननगर यांनी सुद्धा. दोन्ही संघाचे खूप खूप अभिनंदन. दादू यांनी डान्स करून दाखवायचा. त्यांना 10,000 रुपयाचं पारितोषिक. with zero paperwork. Download the app. अरे नंतर आपलेच आहे बॉल. अरे वेताल देव हे हेटो देऊया नाही हेटोच हे देऊया मध्ये. नाही ना हेटोच. ते मगशी मधीन जातील ते फोटो बिटो काढावा. दोन्ही संघाच्या दादा खेळाडूंनी मंचाजवळ यायचं आहे. लतीश उलटा पडून लतीश